चला हे बघा आले या त्यांच्याबरोबर मनू पण आले. मनू नको जा नंतर ये बाबू. हे बघा काय बाबा बाबा एवढं सामान कुठे चाललं म्हणा नो नो म्हणा. कोणाला दिंड्याचा पाला वा गुलदस्ता मस्त पात्रे आणले वा एकदम ताजी ताजी एकदम जंगलात गेलो एकदम आत्ता दोन आणले असं वाटतं बघा. काय बोलतात त्याला धोत्राचं फुल म्हणजे तुम्ही कमेंट करा याचं नाव काय मला नाही माहिती. हो समजा धोत्राचं फुल बोलतात. चला आणि मेन आपला नागोबा. तुम्हाला याच्यावरून समजलं असेल माझा जो उपवास आहे. पण सांगू उपवास आहे किती वेळा सांगू बाकी जय. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी. तर बघा आज आहे सोमवार 17 ऑगस्ट आणि आता सकाळचे 5:40 झाले आणि आज ब्लॉगला सुरुवात केली आहे आपण लवकरच. तर विचार केला पटाट काम पण आवरून घेऊया आणि आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया मस्त. तर इकडे बघा सुरुवात तर इथूनच होते आपली सकाळी सकाळी लवकर. चला दूध तर झालं आणि आता इथं मस्त असं पाणी पण झालेलं आहे आपण बघू शकता. आम्ही ना सकाळी रोज गरम पाणीच पितो तिघे पण, कारण की आम्हाला सकाळी ना गरम पाणी प्यायलाच आवडते अंशू यांना आणि मला. आपण झाकण ठेवूया पाण्यावर. तर चला हे बघा म्हणजे आता ना मी सगळ्यात पहिला म्हणजे दूध वगैरे गरम करून घेतलं आणि ते जरा तर बघा सकाळचा आता उजेड जरा झाला होता मग अशा अंधार होता पूर्ण. तर दूध पाणी गरम करून झालेलं आहे आणि मी आता इथे तयारी करून ठेवलेली आहे शेंगांसाठी. 5-6 पाण्यामध्ये धुतल्या तरी पण अजून थोडंसं चिखल आहे, थोडंसं आहे माती. तर मी अशा पाण्यात ठेवलं बघा शेंगा मस्त आहे बघा. कोणाला लावतो शेंगा तर अजूनपर्यंत पाण्यात ठेवूया आपण, नंतर करायचे आहेत आपल्याला. आणि हे राताळी आणले काल धुवून उडवली अंशू टाकली तर हे पण नंतर करेन मी. आणि इथे आहे ना इथे मी थोडे भाजीसाठी मस्त असे रात्रीच पाण्यामध्ये टाकलेत वाटाणे. चला राहिलेली भांडी वगैरे होती ती घासून घेतली, किचन क्लीन केला. आता सर्व झालेलं आहे काम आणि ते भांडी होती ती घासून घेतली थोडीफार. चला आता मी तुम्हाला व्हिडिओ डायरेक्टली नंतर कंटिन्यू करेन. ओके चला हे बघा आले या त्यांच्याबरोबर मनू पण आले. मनू नको जा नंतर ये बाबू. हे बघा काय बाबा बाबा एवढं सामान कुठे चाललं म्हणा नो नो म्हणा. चला बघा मस्त श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार. आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी पण. तर बघा दोन्ही पण सामान आणले, दोन्ही मस्त. हे बघा किती सामान. ठेवा खाल ठेवा. मनूला बाहेर काढा पहिला आता. अरे नारळ फुटलं काय? नाही फुटला. वा वा ए बाबा माझे ती बघा महाराज ही बघा मस्ती करू. चला आज उपास आहे उपास. इथे बघा मंडळी तुम्हाला मी ना काय काय सामान आणले सर्व दाखवते. चला सर्व एक एक नंतरला दाखवते, व्यवस्थित काढून दाखवते काय काय आणले ते आजचं सामान. तर तुम्ही आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिता जायचं मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर चला मंडळी मस्त अशी ब्लॉगला सुरुवात केली आणि छान तयार झालेले आहे, मस्त व्हाईट अँड व्हाईट झालेलं आहे कारण की आज आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार. श्रावणी सोमवार तर आहेच आणि त्याच्यामध्ये आपली आज आलेली आहे मस्त अशी नागपंचमी. आज आलेली आहे आपली हे बघा आज आलेली आहे आपली मस्त अशी नागपंचमी. म्हणजे श्रावण महिन्यातला श्रावणी सोमवार पण पहिला आहे आणि आज नागपंचमी दोन्ही पण मस्त एकत्र झाले तर मस्त वाटलं मला पण. त्याच्यासाठी मस्त अशी छान तयार झालेली आहे आणि ओन लवकरच जाऊन सर्व सामान पण आणलं. तुम्हाला काय काय आणलेलं आहे म्हणजे नागपंचमीचं सामान पण आणलेलं आहे. तर चला आता मस्त श्रावण महिना बोललं तर आता माझा पण मस्त आज उपवास आहे. तुम्हाला याच्यावरून समजलं असेल माझा जो उपवास आहे. पण सांगू
उपवास आहे. किती वेळा सांगू? चालेल. बघा मंडळी, मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण पहिला पण बोलले होतो की आपला श्रावण महिना नाही पाळत, पण श्रावणातले जे उपवास असतात ना, उपवासाचे वार म्हणजे मेन वार सोमवार आणि शनिवार हा श्रावण महिन्यात येतो. आणि आमचे बाकीचे वार तुम्हाला माहितीच आहेत कुठले कुठले आहेत. गुरुवार आहे, सोमवार तसा आला आणि मंगळवार तर माझा असतोच उपवास. तर हे सगळे वार तुम्हाला माहिती झाले. फक्त श्रावण महिना नाही पाळत मी, पण श्रावणातले उपवास आम्ही पाळतो. तर त्याच्यासाठी आता मस्त सकाळी लवकर जाऊन सर्व सामान आणलेलं आहे. तर सामान आले 2. कुठला? एक आला श्रावणातला सोमवाराचं सामान, नागपंचमी. हा सोमवाराचा जो उपवास आहे त्याचं सामान आणि नागपंचमीचं सामान. तर एकत्र जाऊन सर्व आणलेलं आहे. आणि माझा पिल्लू गेलेला आहे कॉलेजला अंशू लवकर. आणि मी आज खूप जास्त लवकर उठली होती, कारण की माझ्या अंशूची एक्झाम चालू झालेली आहे. म्हणजे आज पहिला पेपर आहे अंशूचा. तर अंशू लवकर उठतो सकाळी. तर ते उठून सर्व काय जे मी टायमिंग तुम्हाला दाखवेन आपल्या स्क्रीनवरती ॲड करेन मी पुढे. लवकर उठलेलं होतं, मस्त दूध वगैरे गरम केला, पाणी गरम केला, माझ्या अंशूला सर्व दिला काय मी. तो गेला कॉलेजला. असतं तर घर वगैरे सर्व क्लीन झालं, साफसफाई झाली पूर्ण. आणि मी आता मस्त छान तयार झाली. तर आता मध्ये काय काय आणलेलं आहे श्रावण स्पेशल, श्रावणी सोमवार स्पेशल. सर्वात पहिला आपण नागपंचमी दाखवू. नागपंचमीचा चला, दाखव. सर्वात नाही पहिला श्रावण सोमवार. हा, कारण की आज श्रावणी सोमवार आहे ना, श्रावणाचा पहिला सोमवार आहे. तर मी तुला दाखवते कोणी काय काय आणलं, म्हणजे मेन काय काय लागतं ते. दिंड्या. चला, सगळ्यात पहिला कोण आला? दिंड्याचा पाला. त्याच्यावरती श्रावणातला उपवास सोडतात मस्त. त्याच्यासाठी हा आणलेला आहे दिंड्याचा पाला. त्याच्यानंतर श्रावणामध्ये सगळ्यात सोमवारी काय लागते आपल्याला? केवळा. वा वा, मस्त आणले, म्हणजे एकदम फ्रेश आहे. वा, गुलदस्ता. 2 आणले बघा. श्रावण महिन्यामध्ये मेन सोमवारी आपल्याला आहे ना ह्याची आमटीचा याच्या आमटीने उपवास सोडला जातो, बरोबर ना. तर हे झाला मस्त श्रावण सोमवारसाठी आपले मस्त आपल्याला आमटीसाठी हा उपवास सोडायला ही भाजी केवल्याची. तुम्ही याला काय बोलता? आमच्या इथे केवला बोलतात, सांगितलेलं आहे आपण ना, भरपूर वेळा सांगितलेलं आहे. इकडे केवला, माझ्या इथे मम्मीच्या इथे, आईच्या इकडे माझ्या कौला. तुम्ही काय बोलता ना ते कमेंट करा. तुम्ही काय बोलता? चला, हसू नका, प्रत्येकाची नावं अलग असतात, बरोबर ना. लगेच ओला ही हसायला येतं. नाही, मला असं नाही, हा? असं नाहीच म्हणा, आम्ही सांगतो. सर्व काय ना काय बोलतात, अलग अलग बोलतात. तुम्हाला नागोबाचं नंतर दाखवते. आणि आता हे आणले ते पण दाखवते बघा. हे आणलेले आहेत ना, ही भाजी कशासाठी आणली तुम्हाला दाखवून. मी काय भाजी टाकलेली आहे दाखवली तुम्हाला सकाळी, पण तर दाखवून पडते बघा. हे आपल्याला संध्याकाळी मला भाजी करायची आहे. भाजी मी नव्हती करणार ॲक्च्युली, पण ना माझ्या अंशूला लागेलच म्हणून मी हे सगळं सांगितलेलं आहे. कशासाठी काय काय लागेल ते नंतर दाखवेन. आणि हे मेन आहे आजची भाजी आमची असणार आहे जेवणामध्ये, ही उपवास सोडायला आमटी. तर हे झाला जेवणाचा. ओके, हे सर्व भाजी झालं का? बापरे, भरपूर आणले. आज तर मी मज्जा आहे हो. हे बघा, हे कशाला सगळं दाखवेन तुम्हाला मी नंतर. तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, इथे आणले टमाटे भरपूर आणले. आता मी कसं राहू दाखवेन आहे ना. इकडे आहे नागोबाला नैवेद्यामध्ये दाखवण्यासाठी हे वाल आहे. वाल ना, वाल जीवाचे हाल. जीवाचे हाल कशाला बोलतात? कुठे जीवाचे हाल झाले आहेत. हे वाल आहेत आणि वाटाणे मी घरात टाकले, बरोबर. माझ्याजवळ म्हणजे वाल नव्हते मला पाणी टाकायला, तर मी वाटाणे होते टाकले सफेदवाले. आणि हे पप्पांना सांगितले आणायला. हे वाल आहे उकडायला आपल्याला. आणि हे मस्त अशी मी करणार आहे संध्याकाळी. आहा, शेवटपर्यंत बघा. आहा, शेवटपर्यंत बघा. चला, तुम्ही हे सर्व बघितलं आपलं. आता हे सगळं झालं. आपला उपवास सोडायला म्हणजे लागणारे जेवणामध्ये काय लागणार आहे ते साहित्य झालं, म्हणजे ते दाखवलं तुम्हाला भाज्या. आता मी तुम्हाला दाखवते नागोबाला काय काय आणलं ते. ओके, सगळ्यात पहिला नागोबाला काय लागते? पात्री. यस, मस्त पात्री आणले. वा, एकदम ताजी ताजी फ्रेश. एकदम जंगलात गेलो. वा, एकदम आत्ता 2 आणले असं वाटते बघा. मस्त मस्त 2 आणले. वाव, छान. नागोबाला मस्त आणलेली आहे पात्री. अजून एक अशीच पात्री आली, ती पण तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघा. हिला पण फुल आहे मस्त. फुल आहे मस्त हिला पण. हिला मध्ये ठेवेल मी असं. ओके ओके. आता तुम्हाला दाखवते पात्री कशी वाटली, कमेंट करा मंडळी. चला, आता हे बघितलं तुम्ही. आणि काय लागते नागोबाला? हे लागतात बघा. काय लागतात? गुरुंगल्या. गुरुंगल्या. ह्याला काय बोलता तुम्ही? कमेंट करा. आम्ही गुरुंगल्या बोलतो. गुरुंगल्या. या आहेत गुरुंगल्या. नागोबाला लागणारे 2 पॅकेट आणल्यात. आणि हा काय? हा मेन शंकराला लागतो है ना, पिंडीला लागतो का? पिंडीला लागतं ना, शंकराची पिंड असते ना, त्याच्यावर राहतात बोलतात. हा फुलच आहे ना, धोत्राचा फुल. फळ आहे का फुल आहे? फुल आहे. फुल आहे.
काय बोलतात त्याला? धोत्राचं फुल. म्हणजे तुम्ही कमेंट करा याचं नाव काय, मला नाही माहिती. हो समजा धोत्राचं फुल बोलतात, माहिती नाही. चला हे बघितलं तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवते अजून काय आणले म्हणे. नागोबाला लागणार आहे. इकडे आणलेले मस्त एक नारळ. ओके. आणि याच्यामध्ये आहे मस्त पान आणि खायचं पान आणि सुपारी. सुपारी जी आपल्याला पूजेसाठी लागेल. ओके. हे बघा दाखवलं ना. हम्म. हे बघा हे तुम्ही घ्या. आणि इथे आलेले आहेत अर्धा डझन. अरे केळी तुटलेले आहेत, काढलेले आहेत. नाही त्याच्यात बरोबर नव्हतं, मग दुसरा राहू घ्या. दे आपण याला ठेवू मग तो अगरबत्तीला. अगरबत्ती. नागवाला पण लागतं याला. हे बघा इथे आणले मस्त अशी केळी. आज जे जे काय काय लागणार ते तुम्हाला दाखवते मंडळी. मी सर्व आणलेलं म्हणून दाखवते. आणि काय राहिलेलं असेल तर बघा प्रत्येकाची पद्धत पण वेगवेगळी असते. मांडण्याची पद्धत हा मी सांगते. खाण्याची तर मला माहिती नाही. खाण्यामध्ये पण कमेंट कधी कधी येतात कोणाकोणाला. तर आपण आता जशी आमची पद्धत आहे तसं आम्ही करतो. तुमची कशी आहे ते कमेंट करा तुम्ही आम्हाला. चला आणि मेन आपला नागोबा. हा बघा मस्त नागोबा पॅक आहे आता पिशवीमध्ये मस्त. तर आता मी हे सर्व आहे ना तुम्हाला मस्त मांडून घेते सुंदर छान देवाऱ्यामध्ये. आणि तुम्हाला सर्व असं मांडून वगैरे झाला ना की तुम्हाला ही व्हिडिओ मी कंटिन्यू करते. चला आजचा मस्त सर्वांनी ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा. जसं मी मांडते माझ्या पद्धतीत करते मी सर्व. आणि चल तुझ्या बघा. ओके बाय बाय कसा नागोबा. चला आपण नागो लावून काढूया. गेला पाहिजे. हा बघा आमचा नागोबा. कसा वाटला वाटेल आमचा नागोबा? नक्कीच कमेंट करा. हे बघा. चला म्हटले आता मी सर्व ना हे सगळं आता आतमध्ये घेऊन जायला लागेल. मला किचनमध्ये सगळं सामान ठेवायला लागेल. तर मस्त मी एक काम करते तुम्हाला मस्त मांडून घेते किंवा मांडताना व्हिडिओ कंटिन्यू करते. बघूया जसं जमेल तसं मला जमेल सगळं की आता हे जातील. तर मला जर कॅमेरा ॲडजस्ट करता आला तर मी नक्कीच करेन व्हिडिओ. ओके. ओके. चलो सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. आणि श्रावण महिन्यातील श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. पहिल्या श्रावण अरे भाई तुझी चाय घ्या. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार पण काय बोलायचं. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि मस्त तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्री महाकाल. जय श्री बम बोले. नागोबा की जय. चला बाय. काय नाही मी चालले आता. ओके.